हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा व्हिडिओ चालू झाला, हा कुठलं डोंगर वगैरे दिसते. तर तुम्हाला म्हणले होते ना आम्ही देवाला वगैरे जाणार आहे. तर हा तिथलाच व्हिडिओ आहे. आणि आम्ही सकाळी निघालो होतो, किती 4 वाजता उठलो आणि 5ला आमची गाडी आली. तिथून निघालो तर डायरेक्ट आम्ही पोहोचलो येडेश्वरीला. आणि मी 15 वर्षाच्या नंतर आज गेली होती येडेश्वरीला. मग तिथे खूप छान वाटलं. म्हणजे पहिल्यांदा एवढं गेलेलं काही लक्षात नव्हतं माझ्या. पण आमच्यासोबत जे ड्रायव्हर होते ना, ते बोलले की ते भैया इथं पहिले सुरूला तुळजापूरला जायच्या आधी येडेश्वरीचं दर्शन वगैरे घेतात असं बोललेले होते. तर मग त्यामुळं म्हणलं चला जात जात दर्शन घेता येते. पाहिलं आणि पायऱ्या वगैरे चढायला एवढं दम लागत होतं ना, सगळेजण एवढ्या फास्टमध्ये चालत होते पायऱ्या वगैरे. तर मी शेवटी मागे राहिलेली होती आणि मग मला दम लागत होतं. मग ते तिघं पण काय केले माहिती आहे का, मी मागं होती म्हणून माझ्याबरोबर चालायला परत ते वरतून वापस आले. मग असं करत करत आम्ही वरती पायऱ्या चढल्या. आणि तिथे गेल्याच्या नंतरला तुम्हाला खरंच सांगते, आतमधलं तर काही शूट करता नाही आलं, कारण तिथं कॅमेरे वगैरे मोबाईल वगैरे अलाउड नव्हतं. आणि मी तरी काढलं होतं थोडंसं, पण मग ते बोलले की नाही व्हिडिओ वगैरे करायचं नाही असं बोलले. मग ठेवून दिलं आतमध्ये. इतकं छान होतं ना आतमध्ये, बापरे. ते मंदिर तसं दगडावर दगड ठेवलेलं खूप सुंदर होतं मंदिर वगैरे. पुन्हा मी देवीची मूर्ती जेव्हा पाहिले ना, तर इतकं छान वाटलं ना. मी म्हणजे असं इमॅजिनच नव्हती केली की अशी मूर्ती असन किंवा असं काही असन म्हणून. तर इथं आम्ही ऊन झालं होतं ना, आम्हाला सकाळी किती 8-9 वाजले होते तिथं पोहोचायला. पण तेवढ्या लवकर पण 8-9 वाजता एवढं भयानक ऊन झालं होतं आणि तिथं एवढं तापलेलं होतं, तर बिना चप्पलचं पायाला चटके बसत होते. आणि आम्ही सकाळी लवकर पोहोचल्यामुळं एवढा गर्दा नव्हता. एरी खूप गर्दा असतो म्हणे तिथं, तर काल परवाच्या दिवशी एवढा गर्दा नव्हता. मग तिथं आम्ही गेलो तरी पण आम्हाला माहिती नव्हतं की खालून एक दरवाजा आहे आणि तिथून डायरेक्ट दर्शन होतं. तिथं दरवाजा उघडा होता. आम्हाला माहिती नाही. आम्ही तिथे एका काकाला विचारलं की इकडून मंदिराकडे जायचा रस्ता कोणता आहे, तर त्यांनी वरतून दाखवून दिलं. मग आम्ही गेलो एकटेच लाईनमध्ये, कोणी लाईन नसताना पण आम्ही लाईनमध्ये लागलेलो होतो. एवढेच तर शहाणे आहे बघा बरं आम्ही. मग असं गेलो. तिथे गेल्याच्या नंतरला जेव्हा दर्शन वगैरे घेतलं मंदिरातला, आतमधून जसं मंदिर आहे ना तसं मंदिर पाहिलं ना, ते मंदिर मी कधी वेळेला मी मंदिरामध्ये एंट्री केली ना त्यावेळेला, तर मंदिराचं सगळं पाहून असं मी एकदम आश्चर्यचकित झाले की मंदिर इतकं छान होतं ना. असं छोटंसं होतं, जास्त असं काही हाईटला नव्हतं, काही नाही. पण मध्ये जे व्ह्यू होता असं ते वेगळंच होतं. ते कसं तरी दगडावरती दगड ठेवलेले, पण मला प्रचंड आवडलेलं ते. एवढी काही गर्दी नव्हती. एक 10-12 जण होते फक्त तिथं सकाळी सकाळी. लाईनीत तर वगैरे काही नाही, पण मंदिरामध्ये आरती वगैरे चालू होती त्यामुळं एवढी गर्दी होती. आणि फक्त तिथं ना, म्हणजे मी ज्या वेळेला मूर्ती बघितली ना देवीची, तर मला एवढी आवडली, एवढी छान वाटली ना ती मूर्ती. त्या मूर्तीचं ना व्हिडिओज करता नाही आलं, कारण एवढं छान सुंदर रूप होतं. मग तिथून दर्शन वगैरे घेतले आम्ही आणि निघालो खाली. खाली आल्याच्या नंतरला काहीतरी इथं पाहता तर काय एक माकड नाचवत होतं. त्याला ना ते मुलं आलेली इतकं सतवत होते, म्हणजे थोडीशी त्याची मज्जा करत होते, त्याच्यासोबत खोड करत होते. त्याला केळ खायला द्यायचं, पुन्हा हिसकावून घ्यायचं, त्याच्या डोक्यात मारायचं, असं करत होते. मग ते चिडला ना, ते चिडल्याच्या नंतरला काय, मग ते माकडानं दाखवलं त्याचे रंग, अंगावरच उडून जात होता ते. आम्ही म्हणलो बाबा आता आमच्या अंगावर येते का काय, पण नाही आले, काही नाही. मग तिथून दर्शन घेतले आणि बसलो गाडीमध्ये, निघालो पुढच्या स्टेपला. मग पुढच्या स्टॉपला निघाल्याच्या नंतरला हे इथं गाडीमध्ये जराशी मस्ती वगैरे चालत होती. मी म्हणलं मला गळ्याला त्रास होत आहे, तर म्हणे ये इकडं, म्हणे माझे ते काय म्हणतात ते हे बायसेप वगैरे ते दाखवत होते. ते म्हणे असं दाबू का, म्हणे. मी म्हणलं हो दाबून द्या म्हणलं, कारण बिनपत्त्याचं जाते ना म्हणलं. जस्ट एक मजाक चालू होती गाडीमध्ये, टाईमपास. कारण लेकरांना पण एवढं बोर होत होतं थोडंसं, नाही उन्हामुळं त्यानं गरमी होत होती. आणि माझ्या लेकरांना दोन्ही पण पोरांना ट्रॅव्हल्स वगैरे होत नाहीत, बस होत नाही, म्हणजे गाडीचा प्रवासच होत नाही, त्यांना मळमळ वगैरे होती. त्यामुळं मग चाललं होतं त्यांचं लक्ष सगळं डायव्हर्ट करण्यामध्ये आमचे कामं. मग असं निघालो आम्ही तुळजापूरला. आणि तुळजापूरला जाईपर्यंत मग असं इतकं बोर होत होतं आणि एवढ्या सकाळ सकाळी एवढा गर्दा वगैरे. मला वाटलं नव्हतं की तुळजापूरमध्ये एवढा गर्दा असन, कारण आम्ही तेवढ्या लवकर पोहोचून पण तुळजापूरमध्ये खूप गर्दा होता. आणि इतकं प्रचंड ऊन होतं, बापरे विचारूच नका तुम्ही. त्यानंतर आम्ही गेलो आणि सगळेजण, गर्दा कसला तर फक्त नवरा नवरींची गर्दी होती तिथं, कारण लगनसराई चालू आहे. त्यामुळं मग सगळेजण तिथं असं भयानक नवरा नवरी आले होते, खूप जास्त आले होते.
आणि इतकं छान वाटत होतं सगळ्यांना पाहून. मग तिथं दर्शन वगैरे घेतले, कल्लुळामध्ये आंघोळ वगैरे केली, लेकरांनी केली, मी केली, सगळ्यांनी आंघोळ वगैरे करून मग त्यानंतरला आम्ही निघालो दुसऱ्या प्रवासाला. त्याच दिवशी अक्कलकोट वगैरे केलं, तिथले दर्शन वगैरे घेतले. तिथे स्वामींचे दर्शन घेऊन खूप छान वाटले. आणि स्वामींच्या तिथं मी गेल्याच्या नंतरला एक मूर्ती पण आणली. मला ती खूप दिवसाची इच्छा होती माझी की मी तशी मूर्ती आणावी म्हणून, पण फायनली तिथं घेतली. त्यानंतरला आम्ही निघालो पंढरपूरला. आणि पंढरपूरचं हे रात्रीचं आम्ही पोहोचलेलो होतो रात्रीच्या टायमाला. पण तिथे एवढं छान वाटत होतं वातावरण, हे सगळं पाहून की नाही पाण्याचं त्यानं खूप छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही रात्रभर तिथं मुक्काम केला, झोपी गेलो. आणि सकाळी 4 वाजता उठून लवकर सगळं आवरून म्हणलं लवकर दर्शन करून निघता येईल. पण कशाचं काय, तिथं पण तेच झालं. इतकी गर्दी, प्रचंड गर्दी होती. सकाळी 5 वाजता पण आम्ही 5 वाजता लाईनमध्ये लागलो, तर सकाळी 8ला बाहेर पडलो. म्हणजे जवळपास 3-3.5 तास आम्हाला दर्शनाला लागले. एवढ्या सकाळी पण एवढी गर्दी, बापरे. आणि मला तर काय वाटलं होतं की उन्हाळा दिवस असल्यामुळं ना तिथं पाणी नसेल चंद्रभागेला. पण तिथे जाऊन बघतो तर काय पाणीच पाणी होतं. मग लेकरांची इच्छा होती त्या पाण्यामध्ये खेळायची वगैरे, आंघोळ वगैरे करायची. मग दिलं सोडून लेकरांना, म्हणलं चला तुम्ही आंघोळ्या वगैरे करा. आणि तिथं पण व्हिडिओ शूट करायचं होतं मला मंदिरामधलं, पण तिथं व्हिडिओ शूट करता नाही आलं, कारण प्रत्येक ठिकाणी हे गेले की मोबाईल वगैरे अलाउड नसतं. मग ते काय ते, आणि मेन म्हणजे महत्त्वाचं तेच असतं की देवाच्या पसलं कसं आहे काय नाही हे शूट करायचं. पण ते जमलंच नाही, कारण तिथं आधी वगैरे मोबाईल वगैरे काढून घेतले. आणि अक्षरशः इतकी लाईन होती ना सकाळी 5 वाजता पण पंढरपूरमध्ये, बापरे भयानक. आणि सकाळचं वातावरण एवढं छान वाटत होतं ना, ते किरण असे मस्तपैकी किरणाचं उजेड पूर्ण त्या पाण्यामध्ये पडत होतं. पाणी एकदम शांत असं छान वाटत होतं पाहून. सगळं असं म्हणजे दर्शन खूप छान झाले आमचे प्रत्येक ठिकाणचे. पण फक्त एवढंच हे झाले की उन्हामुळं ना त्रास खूप झाला. दर्शन वगैरे झाले आणि त्याच्यानंतरला आम्हाला निघायचं होतं पुण्याला. आणि आम्ही थेट मग जेवण वगैरे केलं तिथे, सगळं दर्शन वगैरे करून थोडंसं फिरलो वगैरे. आम्हाला थोडंसं सामान वगैरे घ्यायचं होतं, ते बघितलं आणि जे पाहिजे होतं ते घेतलं. त्यानंतरला मग आमची गाडी निघाली पुढच्या स्टॉपला. तर पुढचं स्टॉप म्हणजे पुणे. तर पुण्यामध्ये आम्हाला होते 2 कामं. म्हणलं लग्न पण होतं, माझ्या नंदच्या मुलीचं लग्न होतं, म्हणजे माझ्या नंदाच्या भाचीचं लग्न होतं. त्या लग्नासाठी निघालेलो होतो. पण इथं पाहता तर काय बघा, CNGसाठी एवढी लाईन लागलेली होती. मग काय CNGचा आमचा गाडीचा नंबर येईपर्यंत आम्ही मस्तपैकी असं झाडाखाली जागा बघितली आणि म्हणलं चला आता इथं बसावं. मग बसल्यावर काय आपल्याला एकच काम, काढलं की मोबाईल व्हिडिओ करायचा, आपल्याला दुसरं काही कामच राहत नाही. मग इकडं व्हिडिओ वगैरे थोडंसं शूट करून घेतलं. इतकी गर्दी होती, बसायला पण उन्हामध्ये नको वाटत होतं, पण थोडीफार सावली होती तिथं झाडांची. मग तिथून आम्ही CNG वगैरे भरून घेतली आणि मग निघालो पुण्याला. पुण्यामध्ये जाताना एका रस्त्यामध्ये एवढं भयानक ॲक्सिडेंट झालं, ते पण तिथं गर्दी असल्यामुळं थोडंसं शूट करण्यात आलेलं नाही आहे. लग्नामध्ये पण मला काही शूट करणं नाही झालेलं. आणि मग त्यानंतरला आम्ही सकाळी पहाटे घरी पोहोचलो. घरी पोहोचल्याच्या नंतरला तुम्ही हे बघू शकता, मी स्वामींची अशी मूर्ती घेऊन आलेली आहे. मला खूप दिवसाची इच्छा होती की असं आणायचं, आणि हे राहून गेलेलं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी. त्यामुळं मग नंतर परत एकदा मी व्हिडिओ शूट केला आणि मग म्हणलं तेवढंच क्लिप घ्यावं, तुम्हाला दाखवून द्यावं. तुम्हाला मूर्ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही पोहोचलेलो आहे सकाळी 5 वाजता. पहाटे झोपलो होतो आल्या. तर आत्ता उठलेलं आहे आणि तुम्ही बघू कसं पडलेलं आहे. हे सगळं आवरायचं राहिलेलं आहे. हे बघा, ते लेकरं ते कसे बसले, तर आंघोळ्या ते सगळे बाकी आहे आमचे. आणि हे इथं पहा, हे झोप झाली का नाही? एकदम एक नंबर झाली का? काल करिश्माच्या इथं जाऊन कसं वाटलं? छान वाटलं, एक नंबर. भाऊजी पण खूप छान. आम्ही दोघं पण जेवायला गेलतो. मला तिथली भाजी खूप आवडली. भाजी खूप आवडली? हा, तिथल्या हॉटेलची भाजी एकच नंबर होती. हो का? हो. करिश्माला काही म्हणायचंय का? करिश्मा ताईला पण सांगायचे, पण दादा काल त्यांनी आले नाही सोबत. तुम्ही सगळे आपले लेकर होते, सगळ्यांना घेऊन जायचं होतं पूर्ण फॅमिली. म्हणजे त्यांनी आले, म्हणजे सगळ्यात उशीर झाला होता ना. करिश्मा ताईंनी पण खूप चांगली सोय केली. ते पण खूप छान आहेत, त्यांचा पण स्वभाव खूप छान आहे. मयंक वगैरे सगळं एक नंबर. एकदम छान वाटलं त्यांना भेटून, मस्त. आमचं पाठीमागं भोप्या तसंच बसलेलं आहे कपडे काढून. अर्धे कपडे आहेत त्याच्या अंगावर. आणि मी आता तुम्हाला दाखवते. मला ती साडी दे ना इकडं. करिश्मानं काल ही साडी घेतली आहे मला.
छान आहे, मला खूप आवडली आणि थँक्यू. हे ब्लाऊज आहे त्याच्यातला. तुम्हाला कशी वाटली सांगा बरं ही साडी. मी अशी व्यवस्थित दाखवते. ही बघा, वा हे बघा अशी छान आहे की नाही. आणि झोपते का तिथं झोप. आणि मी हे हार घेतले काल तिकडं, हे दाखव. हे बघा असं कसं आहे सांगा बरं. आणि हे पण घेतलंय त्याच्यासोबत. खूप छान दिसतं असं मोत्याचं. आणि इथं मोर आहे, मोर त्याच्यामध्ये असं. अजून हे एक घेतलं होतं, माझ्याकडं छोटी पर्स नव्हती त्यामुळे मग हे एक घेतले. आणि त्यांनी पाहुण्यांनी लग्नाघरी गिफ्ट दिलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते काय गिफ्ट आहे त्यात. अरे ह्याच्यातच होतं ना रे बॅगेत. का बघू शकता, हे लग्नामध्ये गिफ्ट दिलेलं आहे, सगळ्यांना दिलेलं आहे. तर आपण ओपन करून बघू याच्यामध्ये काय आहे. हे पसारा बघा किती लय पडले. अजून आंघोळ्या राहिलेत आमचे, लय पसारा बाकी आहे. चौरंग बहुतेक असं वाटतंय पाहून की नाही माझ्याकडे जे नव्हतं का तीच वस्तू आलेली आहे. चौरंग, हो का चौरंगच. वा, हे बघा, हे असं सगळ्यांना गिफ्ट दिलेलं आहे. हे असं नवरीकडच्यांनी दिलेलं आहे. तर कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. आणि मला तर खूप आवडलं, खूप छान आहे. कारण माझ्याकडे नव्हतं असं. ते आपण नाही का इथं रस्त्याला बसतात ते घ्यायचं म्हणत होतो, तसंच आहे. पण ते थोडेसे असे मोठे होते, पण हे हेवी आहे. छान आहे, असं ठेवून दाव. हे असं किती छान आहे. छान दिले आहे की नाही. हे मस्त आयडिया केली त्यांनी. म्हणजे कुणाला आहेर आलं नाही आलं ह्याचं काही टेन्शनच नाही. जे पाहुणे गेले त्यांच्या हातात आधी हळदी कुंकू लावायचं आणि गिफ्ट द्यायचं. खूप छान आहे गिफ्ट, मला खूप आवडलं. चला मग आता मी हे सगळं पसारा आवरते, आंघोळ वगैरे करतो. आणि मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.